नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला पाहता येतील. आजचा आपला टॉपिक आहे पर्सनल लोनसाठी कोणकोणती कागदपत्र लागतात. ओके. इथून मी थोडंसं हे घेतो, मार्कर घेतो, आपल्याला लागेल मार्कर टीच करताना. कलर बदलून घेतो, थोडंसं जाड. ठीक आहे. ओके. तर पर्सनल लोनसाठी आज कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपण ते आज पाहूया. ओके. तर सगळ्यात महत्वाचं आहे, पर्सनल लोन म्हणजे काय, तर विनातारण लोन असतं. कुठलंही तारण ठेवायची गरज नसते. म्हणजे जे लोक सॅलरीवाले आहेत त्या सॅलरीवाल्या लोकांना लोन मिळतं. तर सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचा स्वतःचा एक सेल्फी फोटो लागेल. ओके. सेल्फी फोटो मोबाईलनं काढलेला. ओके. आणि कुठलाही पासपोर्ट साईज वगैरे असा प्रिंटेड फोटो पाठवायचा नसतो, सेल्फी फोटो द्यायचा असतो. दुसरी गोष्ट असते की पॅन कार्ड लागतं त्यांचं, ओरिजिनल पॅन कार्ड, झेरॉक्सचा फोटो नाही, ओरिजिनल पॅन कार्डचा फोटो. त्याच्यानंतर ओरिजिनल जे आधार कार्ड आहे तुमचं. ओके. ओरिजिनल किंवा ते स्मार्ट कार्ड जे बनवलं असतं ना आधार कार्ड, त्याचं ओरिजिनल आधार कार्डचं पुढची आणि मागची बाजू, हे दोन्ही बाजू लागतात. नंतर लेटेस्ट सॅलरी स्लिप लागते. पर्सनल लोन साठी लेटेस्ट सॅलरी स्लिप लागते. लेटेस्ट सॅलरी स्लिप म्हणजे मागच्या महिन्यातली जी सॅलरी स्लिप आहे, ज्याची सॅलरी तुम्हाला अकाउंटला आली ती. आता काही ठिकाणी काय असतं, सिंगल सॅलरी स्लिप लागते, काही ठिकाणी 3 सॅलरी स्लिप लागतात. ओके. इट डिपेंड्स असतं. ज्याची सॅलरी अब 12,000 रुपयाच्या आसपास आहे, 12,000च्या आणि 20,000च्या मध्ये आहे, अशा लोकांना एक कमीत कमी सॅलरी स्लिप तर लागतेच मागच्या महिन्याची. ओके. आणि ज्याची सॅलरी 20,000च्या वर आहे त्यांची 3 सॅलरी स्लिप लागतात. ओके. पाठीमागच्या. इट डिपेंड्स, केस टू केस असतं. त्याच्यानंतर एखाद्या वेळेला सॅलरी स्लिप नसेल तर मार्ग काढता येऊ शकतो. तसं काही नाहीये. त्याला ऑप्शन असतात किंवा सॅलरी सर्टिफिकेट असतं. लेटर हेडवर कंपनीने लिहून दिलेले डिटेल्स असतं ना, ही व्यक्ती इथं काम करत आहे, यांना एवढी सॅलरी आहे. तर तो ऑप्शनही त्याच्यामध्ये चालू शकतो. ठीक आहे. काही ठिकाणी सॅलरी स्लिप किंवा रेट जरी मिळत नसेल तर त्याला काही वेगळे मार्ग काढता येऊ शकतात, ऑप्शन्स असतात. नंतर बँक स्टेटमेंट, सगळ्यात महत्वाचं आहे बँक स्टेटमेंट. विदाऊट बँक स्टेटमेंट कुठलीही कंपनी, कुठली फायनान्स कंपनी, कुठली बँक लोन देत नाही. तरी बँक स्टेटमेंटचं ऑनलाईन पीडीएफ लागतं. ओके. जे बँक स्टेटमेंटचं ऑनलाईन पीडीएफ लागतं. आणि ते पीडीएफ मध्ये पाहिजे, प्रिंटआउट किंवा पासबुकची गरज नसते. त्याच्यानंतर त्याला जर ऑनलाईन पीडीएफ असेल तर त्या पीडीएफ ओपन करायचा पासवर्ड असतो, ते पण पाठवावा लागतो. त्याच्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर. ओके. आता याच्यामध्ये कसं असतं की आधार लिंक मोबाईल नंबर असेल तर खूप चांगलं असतं, कारण आजकाल आधार लिंक मोबाईल नंबरलाच लॉग इन करताना ओटीपी वगैरे सगळं जात असतं. त्यामुळे शक्यतो आधार लिंक मोबाईल नंबरच लागतो. त्याच्यानंतर ईमेल आयडी लागतो. ईमेल आयडी, स्वतःचा ईमेल आयडी, आणि जर कंपनीचा ईमेल आयडी असेल कंपनीने दिलेला, तर दोन्ही पण ईमेल आयडीची गरज असते, म्हणजे पटकीन लोन होतं कंपनीचा ईमेल आयडी असेल तर. त्याच्यानंतर आईचं नाव. हं? आजकाल आईचं नाव सगळीकडे गरजेचं असतं ते. इतके सारे आपल्याला डॉक्युमेंट्स आणि माहिती आपल्याला द्यावी लागते पर्सनल लोन होण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. जे नवीन असतील तर प्लीज त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.